सरकारवर विश्वास पण दगाफटका होऊ शकतो म्हणून गाफील राहणार नाही मनोज जरांगे पाटील. सरकार आम्हाला आरक्षण देईल असा विश्वास आहे पण दगाफटका होऊ शकतो हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार? दीपक केसरकर. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वय लहान आहे, त्यामुळे त्यांना आगामी काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते. पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार असल्याचं म्हणत दीपक केसरकर यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. संभाजीनगरमध्ये असलेले भुजबळ जरांगे पाटलांना भेटणार का? भुजबळ म्हणाले, मी जरांगे पाटील यांना भेटायला जाणार नाही, ते आता बरे आहेत. डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत, ते लवकर बरे व्हावेत ही माझी शुभेच्छा आहे असं छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस नेत्यांकडे अंमली पदार्थांचे लायसन्स, त्यांची यादी माझ्याकडे. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा. ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो त्याला ठिचून काढलेच पाहिजे. जे आमदार खासदार होतील त्यांच्या कुटुंबात अंमली पदार्थाचे लायसन्स असता कामा नये. काँग्रेसच्या नेत्यांची मी यादी देऊ शकतो ज्यांच्याकडे असे लायसन्स आहेत, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले. दुष्काळ जाहीर करायला कशाची वाट पाहताय? प्रभाकर देशमुखांचा सरकारला सवाल. मानखटावची जनता दुष्काळाशी झगडत असून भयावह परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जनता चारा पाण्यासाठी टाहो फोडत असल्याची वस्तुस्थिती असताना दुष्काळ जाहीर करायला कशाची वाट पाहताय असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सरकारला केला आहे. देशात गरिबी नाही मग मोफत धान्य का? पटोले यांचा सवाल. मोफत धान्य घोषणा निवडणूक समोर आल्याने झाली. स्वतः पंतप्रधान सांगतात की देशात गरिबी नाही, मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली? त्यातही रेशनमध्ये सर्व धान्य मिळत नाही, हा एक जुमलाच आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही, सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले. अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा, शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांची तोडजोड केली नाही अशी भूमिका सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार, संजय शिरसाटांचा इशारा. पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी 8.5 TMC पाणी सोडण्याचे आदेश काढूनही नगर नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले नाही. याच पाणी प्रश्नात शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलेला आहे. जरांगे पाटील पुन्हा राज्यभर करणार दौरा. शिंदे समितीची कार्यकक्षा राज्यभर वाढवत सरकार मराठा आरक्षणाप्रश्नी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याचे रविवारी जाहीर केले आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.